ताई, आज तुम्ही महसूल मंत्री बावनकुळेंची भेट घेतली आहे. भांडूपमधलं खरं तर कुठलं तरी प्रकरण आहे या संदर्भात भेट देण्याचं कळतं. काय म्हणतो ते? भांडूपमध्ये साईनगर नावाची एक चाळ होती जी जवळजवळ 4 एकरची होती. तिथल्या लोकांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही आहे. ते स्वतःची घरं असून, त्यांनी विकत घेतलेली घरं असून त्यांना एन्क्रोचरसारखं ट्रीट करून AGRCने जी ऑर्डर केली आहे त्याच्या विरोधात आता आम्हाला चॅलेंज करायचं होतं. म्हणून आज आम्ही बावनकुळेंकडे आलो होतो आणि त्यांनी अतिशय चांगलं पद्धतशीर सगळं ऐकून घेतलं. बरंच जवळजवळ 1.5 तास आम्ही त्यांच्याबरोबर होतो. आत्ताच्या घटकेला यांना न्याय मिळेल अशीच अपेक्षा आहे, कारण ही त्यांनी विकत घेतलेली स्वतःची मालकीची घरं होती. पण आज त्यांना जबरदस्तीने SRA मध्ये घालून ती 300 फुटाची जी काडेपेट्या आहेत त्याच्यात ढकलण्याचा जो प्रयत्न होतोय तो होऊ नये म्हणून आम्ही लढा द्यायला आज इथे आलेलो होतो. महसूल मंत्र्यांनी नेमकं या संदर्भात तुमच्याशी काय आश्वासन दिले, काय आता याच्यावर त्यांनी हिअरिंग लावणार आहे असं आम्हाला आश्वासन दिलं आहे. आज जे निवेदन होतं ते देखील आम्ही दिलं. त्याच्याबरोबर बरेचसे डिटेल्स होते ते त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि आता हिअरिंग लावून, कारण अमुक गोष्टींवर आम्हाला हिअरिंग हवं होतं, ते हिअरिंग लिगली लावून त्याच्यावर आता निर्णय काय तो होईल. त्यासोबतच पुण्यातलं देखील मुलगाचं प्रकरण आहे. त्या संदर्भामध्ये काल 2 दिवसांपूर्वी दिग्विजय पाटीलची चौकशी झाली, परंतु अजूनही पार्थ पवारांवरती कारवाई झालेली नाही असं दिसतंय. विधान भवनामध्ये म्हणजे अधिवेशन जे झालं त्यामध्ये सुद्धा विरोधकांनी हा मुद्दा घेतला नसतो. काय दुर्दैव असं आहे की आता महाराष्ट्रात विरोधी पक्षच उरला नाही आहे आणि जे काही थोडी माणसं आहेत ते सुद्धा आता भाजपच्या वाटेवर आहेत की काय अशी शंका येते. म्हणून त्यांनी अधिवेशन असून सुद्धा त्यांच्यात पार्थ पवारला जाब विचारण्याची, अजित पवारांना जाब विचारण्याची ताकद नाहीये. आमच्याकडे आता आलेले काही कागदपत्र इतके स्ट्रॉंग आहेत की खरं तर ताबडतोब पार्थ पवार याच्यावर FIR होऊन त्याला चौकशीसाठी त्याला सुद्धा बोलवलं गेलं पाहिजे. खरं तर अटक त्यांची झाली पाहिजे, कारण जे पेपर्स एकानंतर एक फ्रॉड केलंय, म्हणजे आधी सप्लिमेंटल LLP करून डेटा सेंटर काढणं, LOI करून खोटे LOIला पेपर देणं, त्यानंतर ॲड्ज्युडिकेशन करणं, मग सेल डीड करणं आणि त्यानंतर पोझेशनपर्यंत जाणं, या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने अमेडिया LLPच्या पार्थ पवारांनी केलेल्या होत्या. पण अजून अधिकाऱ्यांमध्ये हिंमत नाहीये की ते पार्थ पवारचं नाव त्यांनी अजून FIR मध्ये घातलेलं नाहीये. सप्लिमेंटल त्याच्यात स्टेटमेंट देखील झालेलं आहे ज्याच्यात अजूनही फक्त अमेडियाचंच नाव घातलं गेलं आहे. अनेक खुलासे मला करायचे होते पण गेले 2 दिवस कोकाटे रामायण चाललंय, म्हणून मी म्हटलं की आधी हे आटपू दे. त्यांना वाटत असेल अजित पवारांना की कोकाट्यांच्या रामायणामुळे पार्थ पवारचं कुठेतरी प्रकरण मिटून जाईल, ते बिलकुल मिटून देणार नाहीये. हे जसं संपलं की मी पुन्हा पार्थ पवारांचं प्रकरण लावून धरणार. शेवटचा प्रश्न, माणिकराव कोकाटेंची हाती काढून घेण्याचा काल मुख्यमंत्र्यांनी विनंती केली, राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली आहे, परंतु अटकेची अद्याप कारवाई किंवा राजीनाम्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली नाही. काय सांगा? जो व्यक्ती ज्याच्या ॲफिडेव्हिटवर 48 कोटीची संपत्ती आहे, म्हणजे त्याच्यात 7 घरं, 5 गाड्या, 16 कोटीची जमीन आणि 2 कोटीचं सोनं आहे आणि हे ऑन ॲफिडेव्हिट त्यांनी जेव्हा दाखल केलेलं आहे, असा माणूस जर गरीब लोकांच्या सदनिका खात असेल तर खरं तर त्यांना धारेवर धरायला पाहिजे. पण आत्ताचं सरकार, त्यांना सगळीच भ्रष्ट माणसं चालतात, सगळेच भ्रष्टाचार चालतात आणि म्हणून हा व्यक्ती, त्यांच्या विरुद्ध खरं तर काल काय अपेक्षित होतं की पहिलं म्हणजे त्यांची आमदारकी रद्द करणं, मंत्रीपद रद्द करणं आणि त्यांना अटक करणं. ही कारवाई तात्काळ व्हायला हवी होती, पण आपण बघतोय ही कारवाई ताणली जाते. काल काय केलं तर त्यांचं खातं काढून घेतलं. का? बिन खात्याचे मंत्री अजूनही ते ठेवले गेले का? हा प्रश्न विचारायचा वाटतो. आणि मला असं वाटतं की हे जे सगळे धंदे चाललेत ना राजकारणातले, हे बंद झाले पाहिजेत. ते त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत कोर्ट सांगत नाही, आता 1 नाही 2 कोर्टांनी निर्णय दिलाय की हा भ्रष्टाचार झालाय, अंडर सेक्शन 8 ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट त्यांची आमदारकी सरळ सरळ रद्द होते. पण तसं जर होत नसेल, दुर्दैव म्हणायला लागेल. थँक्यू.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.